नमस्कार, मी गौतमी गोदावरी, पुष्प 53. एकनाथा, तू चतुश्लोकी भागवतावर प्राकृतात टीका लिहावीस. या पुण्यसलीला गोदाईचे प्रासादिक सान्निध्य तुला अद्भुत प्रतिभा प्रदान करेल. जनार्दन स्वामींच्या या वचनाने गोदामाई निवृत्ती ज्ञानदेवांच्या विश्वातून नाथाच्या विश्वात आली. नाथांनी आपले मस्तक गुरुचरणी ठेवले आणि नम्र भावाने म्हटले, आपण आशीर्वाद द्यावा गुरुदेव. त्यावर प्रसन्न होऊन स्वामी म्हणाले, यशस्वी भव. आणि माईच्या मनात विचार आला, माझ्या ज्ञानदेवाने श्रीमद भगवद्गीतेचे महाद्वार उघडून जनसामान्यांना ज्ञान कर्म भक्तीच्या भव्य प्रासादात प्रवेश मिळवून दिला होता आणि आता माझा नाथा श्रीमद भागवताच्या हृदयापर्यंत जनसामान्यांना घेऊन जाईल. कारण ही चतुश्लोकी म्हणजे भागवताचे तत्वज्ञान रूपी हृदय मंदिर आहे. 5000 वर्षापूर्वी माझ्या व्यासाने श्रीमद भागवत रूपी भक्तीचा मळा फुलवला होता. त्यानंतर होऊन गेलेल्या बऱ्याच तत्वज्ञानी भक्तांनी आचार्यांनी वेळोवेळी या मळ्यात प्रवेश केला होता. पण या मळ्याच्या तत्वज्ञान रूपी हृदय मंदिरात महाज्ञानी जीवांनाच प्रवेश होता. बाकीचे भागवतातील कथांना गोष्टींना जमेल तसा नमस्कार करीत होते. पण आता माझा नाथा भागवताचे हृदय मंदिर उघडून आतील परमात्म्याचे, जो या सृष्टीचा आदिही होता आणि अंतही राहील, त्याचे दर्शन करवून देईल. माईला हेही वाटले की उद्या पहाटेच अगदी पुजारी उठून गाभाऱ्यात येण्या अगोदर बासरची सरस्वती स्वतःच्या हस्तकमलाने स्वतःच्या वीणेवरील धूळ झटकेल, स्वतःच स्वहस्ते साजशृंगार करेल आणि सरळ येईल त्र्यंबकेश्वरी. आणि दुसऱ्या दिवशी नाथ म्हणाले, सालंकृत शुक्लांबरी हंसारूढी परमेश्वरी सद्गुरु रूपे वागेश्वरी म्यामज माझारी वंदिली. आणि माईच्या जलावर आनंदाचे तरंग आले. ते पुढे महिनाभर येतच राहिले. श्रीमद भागवत द्वितीय स्कंध 9वा अध्याय. श्री भगवानुवाच, अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्स परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत् सोऽस्म्यहम्. अर्थात सृष्टीपूर्वी मी निजरूप शुद्ध ब्रह्म निर्विकल्प स्वानंद कंद स्वरूप पूर्णत्वे पूर्ण अमूप मीची स्वये असे वृक्ष आणि अनाकलनीय वाटणारे तत्वज्ञान सांगताना जेव्हा माईचा नाथा म्हणाला, न पेरिता उसाची कांडी रसन चाखताही तोंडी, तैशी आहे उसाची गोडी तेवी स्वानंद स्थिती चोखडी पूर्वी माझी. तेव्हा माई त्र्यंबक राजांना म्हणाली, प्रभू, शीतावरून भाताची परीक्षा. पाहिलं, तत्वज्ञानातील सर्वात वृक्ष विषय म्हणजे तुमचे अस्तित्व, ज्यावर अनादिकालापासून प्रश्न उभे करीत मानव येथवर आला. त्या प्रश्नावर माझा नाथा उसाच्या गोडीने निरूपण करतोय. माझा नाथा खूप मोठा होणार यात शंकाच नाही, पण तो जन्मभर माझ्या सान्निध्यात राहील, अर्थात पैठणास श्री क्षेत्र पैठण म्हणून देईल, यात आता तिळमात्रही शंका नाही. आणि अत्यानंदात माई मार्गस्थ झाली. मंजूळ बासरीचा सूर ऐकू येत होता, पण वाजवणारा मात्र दिसत नव्हता. तुलसी चंदनाचा सुगंध आसमंतात भरून उरला, पण नेमका कुठून येतोय तेच कळेना. मन एकाग्र करून माई परिसराचा वेध घेऊ लागली. एक 15-16 वर्षाचा मुलगा खांद्यावर कावड घेऊन जलाकडे येत होता. त्याच्याकडे पाहून माई काहीशी संभ्रमात पडली. त्याला पाहून वाळवंटात बसून रवंथ करणारे गोधन उठले आणि त्याच्या दिशेने निघाले. ते पाहून त्याने जलाकडे चालणाऱ्या पावलांची गती वाढवली. तशी गोधनानेही वाढवली आणि जसा तो जलात शिरला तसे मागोमाग ते गोधनही. त्याचा पदस्पर्श होताच माई अचंबित झाली. याने हा वेश का धारण केला? कावडीवाला? पाणक्या? विचारांच्या गर्दीने माईला घेरले आणि जलात गोळा झालेल्या पशुधनाने अर्थात गाई वासरांनी त्याला घेरले.
अरे 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 करीत तो नेमका त्याच शिळेवर जाऊन बसला ज्या शिळेवर नाथ महाराज लहानपणी बसून माईशी हितगुज करीत. आता कुणी आपणास पाहू नये म्हणून तो त्या शिळेवर बसला आणि त्याला घेरून उभ्या असलेल्या गाई वासरांना दबक्या आवाजात म्हणाला, मी फक्त श्रीखंडे आहे आणि नाथ महाराजांच्या घरी पाणी भरतो आणि इतरही कामे करतो. पुढे जरा लटक्या रागाने म्हणाला, कळाले ना नीट? आता व्हा बाजूला, मला कावड न्यायची आहे. पण ती मुकी जनावरे तसूभरही हल्ली नाहीत तर आणखीनच खेटून उभी राहिली. त्याने त्यांना बाजूला करण्याचा आणखी एक प्रयत्न करून पाहिला आणि शेवटी त्याचा नाईलाज झाला. तो म्हणाला, मी तुमची इच्छा पूर्ण करतो, पण तुम्ही मला रोज रोज त्रास द्यायचा नाही. इतर लोकांना आपले नाते कळता कामा नये. सवड आणि संधी पाहून आपण भेटायचे. कबूल? आणि आश्चर्य म्हणजे त्या मुक्या जनावरांनी खुशाल माना डोलवल्या आणि पुढच्याच क्षणी डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, गळ्यात कौस्तुभाची माळ, कमरेला चांदीचा करदोटा आणि पिवळा पितांबरधारी असा थाट करून तो मंजूळ बासरी वाजवू लागला. आणि पुन्हा एकदा तुलसी चंदनाचा सुगंध दरवळला. पशुधनाच्या पाठीवर पक्षीगणही गोळा झाले आणि गाई वासरांनी पाय नाचवून नाचवून गोऱ्यापान गोदामाईला काळी काळी यमुनामाई करून सोडले. हा सोहळा कितीतरी वेळ रंगला आणि गोदामाई भानावर आली. याला कुणी पाहिलं तर म्हणून इकडे तिकडे पाहू लागली तर दूर समोर वाळवंट संपवून तो चढण चढत होता. खांद्यावर कावड होती आणि येथे बासरी वादनही सुरूच होते. खरंच त्याला अशक्य ते काय होते? त्याला यमुना काय, गोमती काय, चंद्रभागा काय किंवा गोदावरी काय? यमुनेकाठी त्याने अवतार घेतला आणि गोमतीच्या काठी त्याने साम्राज्य उभे केले. पण चंद्रभागेकाठी तो पुंडलिकाच्या कर्मयोगावर फाळून आला होता आणि इथे माझ्या नाथासाठी? साहजिकच आहे, शक्य आहे, कारण सांप्रत काळी नाथासारखा कर्मयोगी अगदी उगम ते संगम कोठेही पाहण्यात नाही आणि ऐकण्यातही नाही. खरंच प्रभू, माझा नाथा एवढा मोठा झाला की त्याची सेवा करण्यासाठी साक्षात द्वारकाधीश आला. गोदामाईच्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण तिच्या नाथाच्या पाठीशी ईश शक्ती सगुण साकार होऊन उभी राहिली होती. धन्यवाद.